कृषी क्षेत्रात विशेष प्रगती करणारे शेतकरी तसेच उत्कृष्ट ॲग्रो सेंटरला दरवर्षी प्रथमेश ॲग्रो सेंटर शहापूर जिल्हा ठाणे यांच्या वतीने मानाचा पुरस्कार वितरण केला जातो। कौतुकाची बाब म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षातील हा मानाचा पुरस्कार जानोरीमधील पवनसूत कृषी केंद्र यांना जाहीर झालाय। सर्वोत्कृष्ट विक्रेता हा पुरस्कार या पवनसूत कृषी केंद्राला मिळाला असून शेतकऱ्याचे भरघोस पीक होऊन उत्पन्न वाढवण्यात या कृषी केंद्राचा मोलाचा असा वाटा आहे। पवनसूत कृषी केंद्र आणि प्रथमेश ॲग्रो केमिकलच्या वतीनं आज या ठिकाणी शेतकरी चर्चासत्राचं छोटंसं आयोजन या ठिकाणी केलं। आमच्या जानोरी गाव आणि पंचक्रोशीला वरदान लाभलेलं पवनसूत कृषी केंद्र अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलं। अतिशय नामवंत कंपन्यांची उत्पादनं अतिशय माफक दरात या कृषी केंद्राने आम्हाला उपलब्ध करून दिली आणि अल्पावधीतच या पवनसूत कृषी केंद्राचा विक्री व्यवस्था कंपनीच्या वतीनं उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी आज सन्मानित करण्यात आलं। आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या कृषी केंद्राला खूप खूप सदिच्छा आणि खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण। आज या ठिकाणी प्रथमेश ॲग्रो आणि पवनसूत ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने जो यथोचित सन्मानाचा कार्यक्रम झाला, याला उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा योग आला, डाळिंबाच्या शेतीविषयी मार्गदर्शन करण्याचा योग आला। या ठिकाणी अतिशय सर्व शेतकऱ्यांना भेटून आणि कंपनीचे ओनर श्री साबळे साहेब, पवनसूत ॲग्रोचे संचालक श्री पवनसूत ॲग्रो संचालक यांना सर्वांना भेटून या ठिकाणी अतिशय आनंद वाटला। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी नितीन घुमरे, राहणार जानोरी। आज आमच्या परिसरामध्ये पवन शिंदे याने एक व्यवसाय चालू केला आहे पवनसूत सेवा केंद्र या नावाने, आणि तिथे त्यांना साथ प्रथमेश ॲग्रो केमिकल या कंपनीची त्यांना साथ लाभलेली आहे। त्यांची उत्पादने अतिशय उत्कृष्ट आहेत आणि चांगले कार्य करणारे आहेत। तर त्या ठिकाणी त्यांची उत्पादनांची अवेलेबिलिटी आहे, तिथे सर्वांना अवेलेबल होणार आहे आणि मार्केटमध्ये निश्चित खूपच चांगले त्याचे रिझल्ट आहे। मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करतो, तिथे खूप सुंदर आहे आणि सर्वांनी ते वापरावे अशी मी विनंती करतो। धन्यवाद। मी दत्तात्रय नामदेव घुमरे, जानोरी। मी असे नमूद करतो की आज प्रथमेश ॲग्रो यांचे उत्पादन शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याचा वापर कसा करायचा, शेतीसाठी उपयोग कसा होईल, तो प्रथम पवनसूत कृषी केंद्र जानोरी यांच्या मार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला। त्या पोहोचवल्यानंतर त्याची एक कामगिरी आणि एक बक्षिसी म्हणून त्याचा आज इथं त्या प्रथमेश कंपनीने सत्कार आयोजित केला। त्या सत्कार समारंभ प्रसंगी कंपनीच्या एमडींनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुंदर अशी माहिती दिली। त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिले, शेतकऱ्याचे मनोगत ऐकून घेतले आणि कृषी सेवा केंद्र कसं चालतं याच्याबद्दल सुद्धा लोकांनी माहिती दिली। त्याबद्दल पवनसूत कृषी केंद्र व प्रथमेश कंपनी यांचे जानोरी व परिसराच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो। नमस्कार। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।